हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द ब्रेन बिशप अकॅडमी. आजपासून आपण कम्युनिकेशन सिस्टीमला स्टार्ट करणार आहोत. कम्युनिकेशन सिस्टीम. ठीक आहे, तर सुरुवातीला मला सांगा की कम्युनिकेशन म्हणजे काय हो? कम्युनिकेशन म्हणजे काय असणार आहे? तर कम्युनिकेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग information from one place to another place, right? Communication is the process of transmitting information from one place to another place. या प्लेस कडून या प्लेस कडे काहीतरी आपण इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सिम्पली कम्युनिकेशन म्हणत असेल, राईट? तुम्ही कोणत्याही मीडियम थ्रू कम्युनिकेशन करू शकता, राईट? तुम्ही एखाद्याला कॉल केला ते पण कम्युनिकेशनच आहे, किंवा तुम्ही एखाद्या फाईल्स सेंड केल्या, PDF फाईल्स, वर्ड फाईल्स किंवा कोणतेही डॉक्युमेंट सेंड केले ते पण काय हो? कम्युनिकेशनच आहे. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे काय? कम्युनिकेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. मग इन्फॉर्मेशन काही असू शकते, ऑडिओ सिग्नल असू शकतो, व्हॉइस सिग्नल असू शकतो, व्हिडिओ सिग्नल असू शकतो, किंवा तुमचे काही डॉक्युमेंट्स असू शकतात, राईट? इन्फॉर्मेशन काहीही असू शकते, राईट? इन्फॉर्मेशन काहीही असू शकते. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे काय? कम्युनिकेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, राईट? मग कम्युनिकेशन सब्जेक्टचा विचार केला असता, कम्युनिकेशन सब्जेक्टचा विचार केला असता तर कम्युनिकेशन सब्जेक्टचे नॉर्मली दोन टाईप पडतात, किंवा कम्युनिकेशन सब्जेक्ट आपण दोन याच्यामध्ये डिवाइड करतो. एक म्हणजे ॲनालॉग कम्युनिकेशन आणि दुसरा म्हणजे डिजिटल कम्युनिकेशन. हे झालं सब्जेक्टचं बायफर्गेशन, राईट? पण जर कम्युनिकेशन सिस्टीमचं तुम्हाला जर डिवाइड करायचं असेल तर तुम्ही वायर्ड कम्युनिकेशन आणि वायरलेस कम्युनिकेशनमध्ये डिवाइड करू शकता त्याला. मग वायर्ड कम्युनिकेशन म्हणजे काय हो? तर आपल्याकडे डिफरंट मीडियम असतात कम्युनिकेशनचे. जर मीडियम किंवा चॅनल म्हणतो आपण, जर चॅनल वायर्ड असेल तर त्याला काय म्हणतो? वायर्ड कम्युनिकेशन. जर चॅनल वायरलेस असेल म्हणजे फ्री स्पेसमधून इन्फॉर्मेशन ट्रान्समिट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? वायरलेस कम्युनिकेशन म्हणतो. काय म्हणतो? वायरलेस कम्युनिकेशन म्हणतो. मग आपण ब्लॉक डायग्राम बघूया की वायर्ड कम्युनिकेशन पण असेल किंवा वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम पण असेल, त्याची काय करूया आपण? ब्लॉक डायग्राम बघूया. सुरुवातीला बघूया वायर्ड कम्युनिकेशनची ब्लॉक डायग्राम. सुरुवातीला असेल इन्फॉर्मेशन सोर्स, इन्फॉर्मेशन सोर्स. त्याच्यानंतर असेल सोर्स ट्रान्सड्यूसर, सोर्स ट्रान्सड्यूसर. त्याच्यानंतर असेल चॅनल. हा काय? वायर्ड चॅनल आहे. हा काय दाखवला मी? जो चॅनल दाखवलाय तो वायर्ड चॅनल. हा जो चॅनल आहे तो आहे वायर्ड चॅनल. त्याच्यानंतर नेक्स्ट ब्लॉक आहे रिसिव्हर ट्रान्सड्यूसर. RX लिहितो मी फक्त, रिसिव्हर ट्रान्सड्यूसर. आणि त्याच्यानंतर असेल फायनल डेस्टिनेशन, जे तुम्हाला जिथे इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करायचे आहे ते डेस्टिनेशन. अशी ब्लॉक डायग्राम आहे वायर्ड कम्युनिकेशन सिस्टीमची. हा जो चॅनल आहे तो काय? वायर्ड चॅनल आहे. वायर्ड चॅनल आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण? वायर्ड कम्युनिकेशन सिस्टीम. मग याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, फर्स्ट ब्लॉक काय? इन्फॉर्मेशन सोर्स, इन्फॉर्मेशन सोर्स. त्याच्यानंतर सोर्स ट्रान्सड्यूसर, त्याच्यानंतर वायर्ड चॅनल, त्याच्यानंतर रिसिव्हर ट्रान्सड्यूसर आणि फायनली डेस्टिनेशन, राईट? मग इन्फॉर्मेशन सोर्स म्हणजे काय हो? तर कोणकोणते असू शकतात इन्फॉर्मेशन सोर्स? ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की ऑडिओ सिग्नल असू शकतो, व्हॉइस सिग्नल असू शकतो, राईट? व्हिडिओ सिग्नल असू शकतो. वेगवेगळे सिग्नल असू शकतात काय हो? इन्फॉर्मेशन सोर्स, राईट? इन्फॉर्मेशन सोर्स किंवा एखादी तुमची फाईल असेल, डेटा असेल, काही असेल, ते काय असणार आहे? इन्फॉर्मेशन सोर्स असणार आहे. तुमची एखादी PDF फाईल, वर्ड डॉक्युमेंट, ते इन्फॉर्मेशन सोर्स असणार आहे. मग याची फ्रिक्वेन्सी पण बऱ्याच वेळेस बऱ्याच एक्झाममध्ये विचारली जाते की ऑडिओ सिग्नलची फ्रिक्वेन्सी किती असते, व्हिडिओ सिग्नलची फ्रिक्वेन्सी किती असते, ठीक आहे? किंवा व्हॉइस सिग्नलची फ्रिक्वेन्सी किती असते ते पण आपण बघूया. नॉर्मली जो आपला व्हॉइस सिग्नल असतो, जो व्हॉइस सिग्नल असतो, व्हॉइस सिग्नल हा पण एक इन्फॉर्मेशन सोर्सच आहे. व्हॉइस सिग्नलची जी फ्रिक्वेन्सी असते ती 300 हर्ट्स टू 3.5 किलोहर्ट्स एवढी असते. 300 हर्ट्स टू 3.5 किलोहर्ट्स एवढी फ्रिक्वेन्सी असते. कोणाची? तर व्हॉइस सिग्नलची. त्याच्यानंतर आहे ऑडिओ सिग्नल. ऑडिओ सिग्नलची फ्रिक्वेन्सी रेंज आहे 20 हर्ट्स टू 20 किलोहर्ट्स, 20 हर्ट्स टू 20 किलोहर्ट्स. आणि फायनली आहे व्हिडिओ सिग्नल.
व्हिडिओ सिग्नलची जी फ्रिक्वेन्सी रेंज आहे ती आहे 0 हर्ट्स टू 4.5 मेगाहर्ट्स. 5 मेगाहर्ट्स पण नॉर्मली म्हणतात, 0 हर्ट्स टू 4.5 मेगाहर्ट्स, राईट. हे फ्रिक्वेन्सी रेंज आहे. व्हॉइस सिग्नलची फ्रिक्वेन्सी रेंज आहे 300 हर्ट्स टू 3.5 किलोहर्ट्स, 300 हर्ट्स टू 3.5 किलोहर्ट्स. ऑडिओ सिग्नलची रेंज आहे 20 हर्ट्स टू 20 किलोहर्ट्स, 20 हर्ट्स टू 20 किलोहर्ट्स. व्हिडिओ सिग्नलची रेंज आहे 0 हर्ट्स टू 4.5 किलोहर्ट्स, 0 हर्ट्स टू 4.5 किलोहर्ट्स. ठीक आहे. हे झालं इन्फॉर्मेशन सोर्स. मग इन्फॉर्मेशन सोर्स तुमचा काही असू शकतो, व्हिडिओ सिग्नल असू शकतो, ऑडिओ सिग्नल असू शकतो, व्हॉइस सिग्नल असू शकतो, किंवा एखादी तुमचे डॉक्युमेंट असू शकतं, PDF फाईल असू शकतात, म्हणजे कोणतेही इन्फॉर्मेशन असू शकते, राईट. इन्फॉर्मेशन सोर्स म्हणजे एक इन्फॉर्मेशनचा सोर्स असणार आहे. मग ही इन्फॉर्मेशन आपण ॲज इट इज ट्रान्समिट करू शकतो का हो? ॲज इट इज ट्रान्समिट करू शकतो का? सपोज वायर्ड चॅनल आहे, आपण वायर्ड कम्युनिकेशन दाखवले. 100 किलोमीटर एक वायर आहे आणि तुम्ही इथून बोललात तर 100 किलोमीटर ऐकायला जाणार आहे का? नाही. मग काय करावं लागेल हो? तुमचा हा जो आपला फिजिकल सिग्नल आहे, जो फिजिकल सिग्नल आहे त्याला काय करावं लागेल? आपल्याला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि तो त्याला ट्रान्समिट करावा लागेल, राईट. जो फिजिकल सिग्नल आहे त्याला इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंटमध्ये ट्रान्समिट करावं लागेल किंवा कन्वर्ट करावं लागेल आणि परत तो ट्रान्समिट करावा लागेल, राईट. मग फिजिकल सिग्नल टू इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो? सोर्स ट्रान्सड्यूसर यूज करतो. काय करतो? फिजिकल सिग्नल टू इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण सोर्स ट्रान्सड्यूसर यूज करतो. हा काय करतो आपण? हा काय करणार आहे? फिजिकल सिग्नलला इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंटमध्ये कन्वर्ट करणार आहे. फिजिकल सिग्नलला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये किंवा इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंटमध्ये म्हणू शकता. फिजिकल सिग्नलला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये हा कन्वर्ट करणार आहे कोण? सोर्स ट्रान्सड्यूसर. फिजिकल सिग्नलला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. मग एक्झाम्पल कोणतं आहे सोर्स ट्रान्सड्यूसरचं? तर एक्झाम्पल आहे मायक्रोफोन. जो सोर्स ट्रान्सड्यूसर आहे फिजिकल टू इलेक्ट्रिकल, फिजिकल सिग्नलला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो? सोर्स ट्रान्सड्यूसर यूज करतो. आणि त्याचं एक्झाम्पल, पॉप्युलर एक्झाम्पल कोणतं आहे? तर मायक्रोफोन. मायक्रोफोन हा काय हो? एक सोर्स ट्रान्सड्यूसरचं एक्झाम्पल आहे मायक्रोफोन, राईट. हे झालं ट्रान्समिशन साईड. रिसिव्हर साईड बघितलं काय? आपण जो सिग्नल आहे, सिग्नलला काय केलं? फिजिकल सिग्नलला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट केलं आणि तो काय केलं? वायर्ड चॅनल थ्रू ट्रान्समिट केला, वायर्ड चॅनल थ्रू ट्रान्समिट केला, ठीक आहे. तर आता बघितलं तर इकडे काय हो? रिसिव्हर ट्रान्सड्यूसर आहे. काय हो? रिसिव्हर ट्रान्सड्यूसर आहे. तर तो काय करणार हो? मग आता रिसिव्हर ट्रान्सड्यूसर काय करणार आहे? सोर्स ट्रान्सड्यूसरच्या अपोजिट करणार आहे. म्हणजे हा काय करणार आहे हो? तर इलेक्ट्रिकल सिग्नलला फिजिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार आहे. इलेक्ट्रिकल सिग्नल टू फिजिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार आहे. इलेक्ट्रिकल सिग्नलला फिजिकल सिग्नलमध्ये परत कन्वर्ट करणार कोण? रिसिव्हर ट्रान्सड्यूसर. मग रिसिव्हर ट्रान्सड्यूसरचं एक्झाम्पल कोणतं आहे? तर लाऊडस्पीकर, राईट. बऱ्याच सिस्टीमच्या आउटपुटला तुम्ही बघितलं असेल स्पीकर असतात बघा, लाऊडस्पीकर. त्याला काय म्हणतो आपण? रिसिव्हर ट्रान्सड्यूसर. आणि फायनली काय? तुमचं डेस्टिनेशन, जे तुमचं डेस्टिनेशन असणार आहे ते डेस्टिनेशन. हे झालं वायर्ड कम्युनिकेशन. मग वायर्ड कम्युनिकेशनचा ड्रॉबॅक काय हो? तर वायर्ड कम्युनिकेशन, सपोज तुम्ही इथून 100 किलोमीटरपर्यंत वायर घेऊन जाऊ शकता किंवा जास्तीत जास्त इथून तुम्ही 1000 किलोमीटरपर्यंत वायर घेऊन जाऊ शकता. पण इथून तुम्हाला जर समजा एक 50,000 किलोमीटरपर्यंत वायर घेऊन जायची तर कॉस्ट पण खूप जास्त लागणार आहे, राईट. सिग्नलमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स पण येणार आहेत. म्हणजे वायर्ड कम्युनिकेशन जी आहे ती फक्त आणि फक्त आपण शॉर्ट डिस्टन्ससाठीच यूज करतो. कशासाठी यूज करतो? शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी. कशासाठी? वायर्ड कम्युनिकेशन जे आहे ते आपण फक्त शॉर्ट डिस्टन्ससाठीच यूज करू शकतो. शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी. लॉंग डिस्टन्ससाठी वायर्ड कम्युनिकेशन यूज करत नाही. लॉंग डिस्टन्ससाठी आपण वायर्ड कम्युनिकेशन यूज करत, बरोबर, रॉंग डिस्टन्ससाठी आपण वायर्ड कम्युनिकेशन यूज करत नाही. मग लॉंग डिस्टन्ससाठी आपण काय करतो? लॉंग डिस्टन्स जर आपल्याला करायचं असेल तर आपण वायरलेस कम्युनिकेशनकडे जातो. काय करतो? वायरलेस कम्युनिकेशनकडे जातो जर आपल्याला लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन करायचं असेल तर. मग नेक्स्ट बघूया आपण लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन सिस्टीमची ब्लॉक डायग्राम. ही लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन सिस्टीमची ब्लॉक डायग्राम कशी असणार आहे? म्हणजे लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनची ब्लॉक डायग्राम इन द सेन्स की वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीमची ब्लॉक डायग्राम कशी असणार आहे, ठीक आहे. तर सुरुवातीला असेल इन्फॉर्मेशन सोर्स. इन्फॉर्मेशन सोर्स तर सगळीकडे असणार आहे, राईट. इन्फॉर्मेशन सोर्स. त्याच्यानंतर असेल
सोर्स ट्रान्सड्यूसर पण सगळीकडे असणार आहे. त्याच्यानंतर असेल मॉड्युलेटर. काय असणार आहे? मॉड्युलेटर. हा काय हो? मॉड्युलेटर आहे मॉड्युलेटर. आणि त्याच्यानंतर हा जो सिग्नल आहे, तो जो सिग्नल आहे आपण ट्रान्समिट करणार थ्रू फ्री स्पेस. सिग्नल काय करणार आहे? फ्री स्पेस थ्रू ट्रान्समिट करणार आहे. म्हणजे वायरलेस चॅनल. फ्री स्पेस म्हणजे काय? वायरलेस चॅनल थ्रू काय करणार आपण? हा सिग्नल ट्रान्समिट करणार. हा काय झाला हो? ट्रान्समिटिंग सेक्शन झाला. हा जो सेक्शन आहे फक्त काय हो? ट्रान्समिटिंग सेक्शन झाला. हा जो सेक्शन आहे तो फक्त ट्रान्समिटिंग सेक्शन झाला. रिसिव्हर सेक्शनमध्ये काय असणार हो? वायर्ड कम्युनिकेशन आणि वायरलेसमध्ये फरक काय हो? तर ट्रान्समिशन सेक्शनमध्ये मॉड्युलेटर जास्त आलंय, फक्त मॉड्युलेटर ॲड झालेलं आहे राईट ट्रान्समिशन सेक्शनमध्ये. आणि आपण जो सिग्नल ट्रान्समिट केलाय तो फ्री स्पेस थ्रू ट्रान्समिट केलाय, म्हणजे वायरलेस चॅनल थ्रू ट्रान्समिट केलेले. त्याच्यानंतर हा झाला काय हो? ट्रान्समीटर सेक्शन म्हणतो मी याला, ट्रान्समीटर सेक्शन. आणि रिसिव्हर सेक्शन काय असणार आहे? इकडून अपोजिट साईडने दाखवतो. हा सिग्नल काय करणार आहे? रिसीव्ह होणार आहे नंतर राईट. हा काय सिग्नल? रिसीव्ह होणार आहे. मग सिग्नल रिसीव्ह झाल्यानंतर काय करणार आपण? सिग्नलला सुरुवातीला हा सिग्नल काय या अँटेना थ्रू काय होणार आहे? रिसीव्ह होणार आहे. सिग्नल अँटेना थ्रू रिसीव्ह होणार आहे. सिग्नल रिसीव्ह झाल्यानंतर हा सिग्नल डिमॉड्युलेट करण्यात आपण काय? डिमॉड्युलेट किंवा डिमॉड्युलेटर म्हणतो आपण इथं. डिमॉड्युलेटर. हा सिग्नलला डिमॉड्युलेट करणार. त्याच्यानंतर मग डिमॉड्युलेट झाल्यानंतर रिसिव्हर ट्रान्सड्यूसर. आणि फायनली काय तुमचं जे डेस्टिनेशन आहे ते डेस्टिनेशन राईट. हे 4 ब्लॉक सेम आहेत बघा. इन्फॉर्मेशन सोर्स ट्रान्सड्यूसर, रिसिव्हर ट्रान्सड्यूसर आणि डेस्टिनेशन. ॲड काय झालं याच्यामध्ये? तर ट्रान्समीटर सेक्शनमध्ये मॉड्युलेटर एक्स्ट्रा ॲड झालेलं आहे आणि रिसिव्हर सेक्शनमध्ये डिमॉड्युलेटर एक्स्ट्रा ॲड झालेलं आहे. कशामध्ये? तर वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीममध्ये. याला वायरलेस का म्हणतो? कारण सिग्नल जो आहे तो प्रोपॅगेट कशा थ्रू होणार आहे? फ्री स्पेस थ्रू राईट. सिग्नल काय हो? वायरलेस चॅनल म्हणजे काय? फ्री स्पेस थ्रू सिग्नल प्रोपॅगेट होणार आहे. आणि तो रिसिव्ह पण काय? फ्री स्पेस थ्रू होणार आहे. अँटेना म्हणजे अँटेना यूज करणार आहेत आपण याच्यामध्ये. आणि काय याच्यामध्ये मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर आपण यूज करणार आहेत राईट. जे ट्रान्समिशन सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण मॉड्युलेटर यूज करणार आहे. आणि जो रिसिव्हिंग सेक्शन आहे राईट, रिसिव्हिंग सेक्शन किंवा रिसिव्हर सेक्शन त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? तर डिमॉड्युलेटर यूज करणार आहे. ठीक आहे. मॉड्युलेशन म्हणजे काय किंवा त्याची प्रोसेस कशी असणार आहे ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. ठीक आहे. किंवा डिमॉड्युलेशन कसं करणार आहे ते पण आपण इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघणार आहे. मग सुरुवातीला मॉड्युलेटर काय करणार आहे? मॉड्युलेटरचा फायदा काय हे बघू आपण. मॉड्युलेटर काय करतो ॲक्च्युली? मॉड्युलेटर किंवा मॉड्युलेशन जे आहे त्याची डेफिनेशन, त्याचे वेगवेगळे टाईप्स सगळे आपण डिटेलमध्ये बघणार आहेत. पण शॉर्टमध्ये तुम्हाला इथं सांगतो की मॉड्युलेटर काय करणार आहे किंवा मॉड्युलेशन म्हणजे काय होणार आहे. जो मॉड्युलेटर आहे तो काय करणार आहे? लो फ्रिक्वेन्सीला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करणार आहे. लो फ्रिक्वेन्सी सिग्नलला कशामध्ये? हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार आहे. म्हणजे जे आपले सिग्नल फ्रिक्वेन्सी, सपोज तुमचा एक ऑडिओ सिग्नल आहे, तुमचं सपोज एक ऑडिओ सिग्नल आपण बघितलं. ऑडिओ सिग्नलची रेंज काय हो? 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज राईट. समजा तुमच्याकडे 10 किलो हर्ट्जचा सिग्नल आहे समजा, किंवा 15 किलो हर्ट्जचा. समजा तुमच्याकडे 15 किलो हर्ट्जचा एक सिग्नल आहे. जर तुम्ही हा सिग्नल 15 किलो हर्ट्जचा सिग्नल जर समजा तुमच्याकडे एक 15 किलो हर्ट्जचा सिग्नल आहे, तो जर समजा इनपुट म्हणून मॉड्युलेटरला दिला, तर हा काय करणार? 15 किलो हर्ट्जला जास्त किलो हर्ट्जमध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे 15 किलो हर्ट्जला कन्वर्ट करू शकतो 100 किलो हर्ट्ज, 1000 किलो हर्ट्ज. 15 किलो हर्ट्जला नाही 1000 किलो हर्ट्जमध्ये कन्वर्ट केलं. कशाने? मॉड्युलेटरने. म्हणजे मॉड्युलेटर काय करणार? हा जो मॉड्युलेटर आहे तो मॉड्युलेटर काय करणार आहे? लो फ्रिक्वेन्सीला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करणार आहे. मॉड्युलेटर काय करणार आहे? लो फ्रिक्वेन्सीला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करणार आहे. सिमिलरली डिमॉड्युलेटर काय करणार? हाय फ्रिक्वेन्सीला लो फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करणार आहे, ऑपोजिट त्याच्या राईट. आता एवढंच लक्षात ठेवा की मॉड्युलेटर काय करणार आहे की लो फ्रिक्वेन्सीला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करणार आहे. काय? लो फ्रिक्वेन्सीला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करणार आहे. मग बघूया आपण की नीड फॉर मॉड्युलेशन. मॉड्युलेशनची नीड काय? नीड फॉर मॉड्युलेशन करणं का गरजेचं आहे
राईट. आता बघितलं आपण की वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीममध्ये आणि आता नॉर्मली आपण सगळीकडे वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम यूज करतो. सगळीकडे 99.99% आता सगळीकडे जवळपास वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम आपण इम्प्लिमेंट करत आहोत. ठीक आहे. त्यामुळे वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीमच इम्पॉर्टंट आहे. मग आता यानंतर आपल्याला काय बघायचं होतं, नीड फॉर मॉड्युलेशन. मॉड्युलेशनची गरज काय, ॲक्च्युली मॉड्युलेशनची गरज काय, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हे समजून घ्या. तुम्हाला बुकमध्ये ॲज इट इज दिला असेल एक दोन लाईनमध्ये. ठीक आहे. पण आपण डिटेलमध्ये बघणार की का बाबा गरजच काय मॉड्युलेशनची. ठीक आहे. तर मॉड्युलेशनची गरज काय, मॉड्युलेशन ऑलरेडी मी सांगितलं की लो फ्रिक्वेन्सीला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करणं. तर सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे रिड्युसिंग अँटेना साईज. रिड्युसिंग अँटेना साईज. मॉड्युलेशनमुळे काय होणार आहे, अँटेनाची साईज रिड्यूस होणार आहे. अँटेनाची साईज रिड्यूस होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. राईट. अँटेनाची साईज रिड्यूस होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. का ते पण मी तुम्हाला सांगतो. काय इम्पॉर्टंट आहे, मॉड्युलेशन कशासाठी गरजेचं आहे, तर अँटेना हाईट रिड्यूस करण्यासाठी. अँटेना हाईट रिड्यूस करण्यासाठी मॉड्युलेशन गरजेचं आहे. तुम्हाला जर बघितलं की अँटेनाची हाईट काय असते, हाईट ऑफ अँटेना. अँटेना हाईट प्रॅक्टिकली जर अँटेनाची हाईट बघितलं तर असते λ/4. हे झाले प्रॅक्टिकल हाईट ऑफ अँटेना. राईट. हा क्वेश्चन पण विचारू शकतात की हाईट प्रॅक्टिकली दी हाईट ऑफ अँटेना इज काय असणार आहे, λ/4 ही प्रॅक्टिकल हाईट असते अँटेनाची. राईट. मग लॅम्बडा म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे लॅम्बडा म्हणजे काय, लॅम्बडा इज नथिंग बट C/F. राईट. C/F. राईट. हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करत बसायची गरज नाही. ठीक आहे. म्हणजे अँटेना हाईट HT इज इक्वल टू C/F पुट करा लॅम्बडाच्या ऐवजी, तर काय होईल, लॅम्बडाच्या ऐवजी C/F आणि हा 4. राईट. म्हणजे अँटेना हाईट इज इक्वल टू काय येणार, C/4 इंटू F. ही आहे अँटेना हाईट किंवा हाईट ऑफ अँटेना. ठीक आहे. अँटेना हाईट. ठीक आहे. हे मी काय करतो, रफ करतो. तर आपल्याला काय हो, HT अँटेना हाईट इज इक्वल टू काय फॉर्म्युला भेटला, C/4F. राईट. C मीन्स काय हो, स्पीड ऑफ किंवा वेलॉसिटी ऑफ लाईट. वेलॉसिटी ऑफ लाईट किती असते, 3 × 10⁸. हा पण पुट करतो मी किंवा आपण नंतर पुट करू डायरेक्ट. C ची व्हॅल्यू काय असते, C इज इक्वल टू 3 × 10⁸. राईट. वेलॉसिटी ऑफ लाईट. मग तुम्ही जर एक कोणतीही फ्रिक्वेन्सी घ्या, समजा तुम्ही फ्रिक्वेन्सी घेतली 15 किलोहर्ट्ज. आता आपण एक्झाम्पल पण बघितलं होतं, 15 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी समजा घेतली, तर अँटेना हाईट किती येईल मला सांगा. समजा फ्रिक्वेन्सी तुमची 15 किलोहर्ट्ज आहे, तर अँटेना हाईट HT, अँटेना हाईट ऑफ अँटेना काय येईल, काय C/4F. C ची आणि F ची व्हॅल्यू पुट करतो. C मीन्स काय हो, 3 × 10⁸ डिवायडेड बाय 4 इंटू F ची व्हॅल्यू काय, 15 किलोहर्ट्ज. 15 × 10⁻³ राईट. 15 × 10⁻³ मीन्स हे जर सॉल्व केलं तर काय येईल, 3 5 15. तर काय येईल, 10⁸ डिवायडेड बाय 20 × 10⁻³ राईट. याला परत सॉल्व करतो मी, काय येईल 10⁵ डिवायडेड बाय 20 किंवा याला काय म्हणू शकतो आपण 100 × 10⁻³ पण करू शकतो. 100 इंटू म्हणजे 10⁻² इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 20. 20 5 100 मीन्स काय 5 × 10⁻³ एवढी काय असणार आहे, HT भेटणार आहे. HT किती भेटणार आपला, हे काय तुम्हाला समज असेल, HT किती भेटलो आपला 5 × 10⁻³. 5 × 10⁻³ मीन्स काय, हे मीटर असणार आहे. 5 × 10⁻³ 10⁻³ मीन्स काय, किलोमीटर म्हणू शकतो. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. डायरेक्ट हा काय भेटणार, 5 किलोमीटर. अँटेना हाईट इज इक्वल टू 5 किलोमीटर. अँटेना हाईट किती भेटली हो, 5 किलोमीटर. राईट. सर्वांना दिसत असेल. मग तुम्ही जर बघितलं, जर 15 किलोहर्ट्जचा सिग्नल आपल्याला ट्रान्समिट करायचा असेल किंवा रिसीव्ह करायचा असेल, 15 किलोहर्ट्जचा सिग्नल ट्रान्समिट करायचा असेल, तर अँटेनाची हाईट किती पाहिजे हो, 5 किलोमीटर. 15 किलोहर्ट्जचा एक सिग्नल आहे, तुमचा ऑडिओ सिग्नलच घेतलाय मी. ठीक आहे. कारण आपण नॉर्मली ऑडिओ सिग्नलशी डील करतो. समजा ऑडिओ सिग्नल, राईट. ऑडिओ सिग्नलची फ्रिक्वेन्सी समजा आपण 15 किलोहर्ट्जचा सिग्नल पकडला, तर तो 15 किलोहर्ट्जचा सिग्नल मला ट्रान्समिट करण्यासाठी 5 किलोमीटर हाईटचा अँटेना पाहिजे. किती पाहिजे, 5 किलोमीटर हाईटचा अँटेना लागणार आहे. प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का हो 5 किलोमीटर साईजचा अँटेना. 5 किलोमीटर, तुम्हीच विचार करा, 5 किलोमीटर साईजचा अँटेना प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का.
राईट. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे 5 किलोमीटर साईजचा अँटेना. पण जर आपण मॉड्युलेशनचा यूज केला तर काय होईल बघा. मॉड्युलेशनचा यूज केला तर काय होईल. समजा मी काय केलं, ही जी 15 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे 15 किलोहर्ट्झ, ती डायरेक्ट ट्रान्समिट न करता काय केली, मॉड्युलेटरला अप्लाय केली अगोदर. मॉड्युलेटर काय करणार आहे, लो फ्रिक्वेन्सीचं कन्व्हर्जन हाय फ्रिक्वेन्सीमध्ये करणार आहे. मग 15 किलोहर्ट्झ म्हणजे लो फ्रिक्वेन्सीला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये करायचं असेल तर तो 15 किलोहर्ट्झपेक्षा जास्तच करेल. म्हणजे 500 किलोहर्ट्झ, 1000 किलोहर्ट्झ मी धरतो की 1000 किलोहर्ट्झमध्ये कन्वर्ट केलं. 15 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सीला या मॉड्युलेटरने 1000 किलोहर्ट्झमध्ये कन्वर्ट केलं. मला सांगा 1000 किलोहर्ट्झ म्हणजे आपण 1 मेगाहर्ट्झ पण म्हणू शकतो. 1 मेगाहर्ट्झ 15 किलोहर्ट्झला 1000 किलोहर्ट्झमध्ये कन्वर्ट केलं किंवा 15 किलोहर्ट्झला 1 मेगाहर्ट्झमध्ये कन्वर्ट केलं कोणी, मॉड्युलेटरने. मग आत्ता बघूया इफेक्ट काय होतं. 15 किलोहर्ट्झला काय, आता फ्रिक्वेन्सी आपली काय लिहू, फ्रिक्वेन्सी 1 मेगाहर्ट्झ. 1 मेगाहर्ट्झ मीन्स 10⁶ हर्ट्झ. 10⁶ हर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी आलेली आपल्याकडे. आता बघूया अँटेना साईज काय असणार आहे. HT अँटेना हाईट इज इक्वल टू C/4F. C मीन्स काय, 3 × 10⁸ डिवायडेड बाय 4 × F किती हो, 10⁶. F किती, 10⁶. राईट. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर किती येईल चेक करा एकदा. हे जर तुम्ही सॉल्व केलं पूर्ण तर काय येईल आन्सर, 3 × 10⁻² डिवायडेड बाय 4 म्हणजे काय येईल, 300 डिवायडेड बाय 4. 300 डिवायडेड बाय 4 याची ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय येईल, 300 डिवायडेड बाय 4. 4 7 28. 4 5 नाही, ॲप्रॉक्सिमेट नाही, करेक्टच येईल. ॲप्रॉक्सिमेटची पण काय गरज नाही. 75 मीटर किती येणार आहे, 75 मीटर. 300 डिवायडेड बाय 4 किती येईल हाईट, 75 मीटर. मग आता मला सांगा प्रॅक्टिकली 75 मीटरचा अँटेना आपण बनवू शकतो का, इझिली बनवू शकतो. काय 75 मीटरचा अँटेना आपण इझिली काय करू शकतो, बनवू शकतो. पण 5 किलोमीटरचा अँटेना साईज पॉसिबल आहे का, 5 किलोमीटर बिलकुल पॉसिबल नाही आहे. राईट. प्रॅक्टिकली विचार केला तर 5 किलोमीटरचा अँटेना असणार आहे का, नाही. पण जर तोच 75 किलोमीटरचा काय, आपण इझिली तेवढा अँटेना बनवू शकतो 75 मीटरचा. राईट. म्हणजे काय, जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केल्यामुळे काय झालं, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केल्यामुळे काय झालं की अँटेनाची जी साईज आहे किंवा हाईट आहे ती काय झाली, हाईट कमी झाली. अर्लियर मॉड्युलेशनच्या अगोदर 15 किलोहर्ट्झ ज्यावेळेस सिग्नल आपण ट्रान्समिट करत होतो त्यावेळेस आपल्याला अँटेना किती लागत होता, 5 किलोमीटर एवढ्या साईजचा अँटेना लागत होता. आणि आत्ता 1 मेगाहर्ट्झ किंवा 1000 किलोहर्ट्झ ट्रान्समिट करतोय त्यावेळेस आपल्याला फक्त 75 मीटर साईजचा किंवा 75 मीटर हाईटचाच अँटेना लागतोय. म्हणजे अँटेना हाईट किती रिड्यूस झाली चेक करा, तुम्ही चेक करा की अँटेना हाईट खूप जास्त रिड्यूस होणार आहे. काय, मॉड्युलेशनमुळे. मॉड्युलेशन काय करणार आहे की अँटेनाची जी हाईट आहे ती काय करणार आहे, हाईट रिड्यूस करणार आहे. हा एक मॉड्युलेशनचा बेनिफिट आहे किंवा गरज आहे असं म्हणू शकतो. इम्पॉर्टंट काय, नीड फॉर मॉड्युलेशन फर्स्ट पॉईंट बघितला आपण तो म्हणजे टू रिड्यूस the height of antenna. To reduce the height of antenna modulation is necessary. Right. antenna height कमी करण्यासाठी मॉड्युलेशन हे गरजेचं आहे. ठीक आहे. मग हे झालं अँटेना हाईट. दुसरा पण काय बेनिफिट आहे, सेकंड बेनिफिट, तर तो आहे टू मेक मल्टिप्लेक्सिंग पॉसिबल किंवा डायरेक्ट म्हणा मल्टिप्लेक्सिंग साठी. मल्टिप्लेक्सिंग मॉड्युलेशन का गरजेचं आहे, तर मल्टिप्लेक्सिंगसाठी मॉड्युलेशन गरजेचं आहे. मग तुम्ही बघितलं मॉड्युलेशन काय करतो, लो फ्रिक्वेन्सीला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करणार आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी थोडक्यात चेंज करतो असं म्हणू शकतो आपण मॉड्युलेटर. राईट. मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय हो, मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय, इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग मल्टिपल नंबर ऑफ सिग्नल थ्रू अ सिंगल चॅनल. मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय, इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग the multiple number of signals through a single channels. म्हणजे मल्टिपल कितीही सिग्नल, हा एक सिग्नल असेल किंवा हा एक सिग्नल आहे, असा एक सिग्नल आहे. ठीक आहे. किंवा आणखी एक सिग्नल असेल, असे 3 सिग्नल आहेत. ते एका सिंगल चॅनल थ्रू मला ट्रान्समिट करायचे. एक सिंगल चॅनल आहे, त्या सिंगल चॅनल थ्रू मला ट्रान्समिट करायचे. हे तिन्ही पण सिग्नल एका सिंगल चॅनल थ्रू ट्रान्समिट करायचे. म्हणजे काय त्याला म्हणतो आपण मल्टिप्लेक्सिंग. मल्टिप्लेक्सिंग इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग
मल्टिपल सिग्नल्स थ्रू अ सिंगल चॅनल. मल्टिपल सिग्नल्स थ्रू अ सिंगल चॅनल. मग मला सांगा, जर एकाच चॅनलमधून जर मला मल्टिपल सिग्नल काय करायचे, ट्रान्समिट करायचे, तर ते हे तिन्हीच्या तिन्ही सिग्नल एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातील. हे तिन्हीच्या तिन्ही सिग्नल, समजा एक्झाम्पल घेतले आपण, तिन्हीच्या तिन्ही सिग्नल एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातील ना, इन्फॉर्मेशन लॉस्ट होऊन जाईल ना, इन्फॉर्मेशन पूर्ण लॉस्ट होऊन जाईल, कारण तिन्हीच्या तिन्ही सिग्नल काय मिक्स होऊन जातील, इन्फॉर्मेशन लॉस्ट होऊन जाईल. राईट. आपल्याला सेपरेट आउट करणं पण डिफिकल्ट जाणार आहे. मग काय जर मॉड्युलेशन केलं तर काय फायदा होणार आहे, मॉड्युलेशनने काय कसं होणार आहे चेक करा. तर मॉड्युलेशनने काय होणार आहे, तर हे समजा सिग्नल मिक्स काय होणार आहेत, तर ऑडिओ सिग्नल आहेत, एकाच फ्रिक्वेन्सी रेंजचे असणार आहेत. समजा या सिग्नलला मी काय करू शकतो, 1 मेगाहर्ट्झला मॉड्युलेट करू शकतो, या सिग्नलला 2 मेगाहर्ट्झला, या सिग्नलला 2.5 किंवा 3 मेगाहर्ट्झला. म्हणजे जे सिग्नल आहेत ते वेगवेगळ्या याने ट्रान्समिट होणार आहेत, वेगवेगळ्या. राईट. त्याच्यामध्ये सिग्नल मिक्स होणार नाहीत, हे सिग्नल एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत, इझिली ते काय करतील, सिंगल चॅनलमधून ट्रान्समिट होतील. कशामुळे, तर मॉड्युलेशन केल्यामुळे. मॉड्युलेशनमुळे काय होणार आहे, सगळ्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे. फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळे हे सिग्नल एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत, हे सिग्नल एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत. म्हणून म्हणजे एका सिंगल चॅनलमधून आपण मल्टिपल सिग्नल पण ट्रान्समिट करू शकतो. कशामुळे, मॉड्युलेशनमुळे. मॉड्युलेशन नाही केलं तर सगळे मिक्स होऊन जातील, इन्फॉर्मेशन लॉस्ट होऊन जाईल किंवा एरर येईल. राईट. पण मॉड्युलेशन केलं तर प्रत्येक वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला आपण सिग्नल मॉड्युलेट केले. तुम्हाला मॉड्युलेशन कसं असणार आहे, त्याच्यामध्ये काय प्रोसेस होणार आहे ते पण मी डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. पण काय वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला आपण सिग्नल मॉड्युलेट केले तर हे सिग्नल एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत. म्हणजे आपण सिंगल चॅनल थ्रू मल्टिपल सिग्नल ट्रान्समिट करू शकतो. सिंगल चॅनल थ्रू मल्टिपल सिग्नल्स ट्रान्समिट करू शकतो. कशामुळे, तर मॉड्युलेशनमुळे. ठीक आहे. हे दोन इम्पॉर्टंट पॉईंट होते नीड फॉर मॉड्युलेशनचे. आणखीन भरपूर पॉईंट असतील, पण मेजर दोन हेच पॉईंट आहेत. मॉड्युलेशन काय गरजेचं आहे, तर फर्स्ट वन म्हणजे टू रिड्यूस दी हाईट ऑफ अँटेना, आणि सेकंड वन कोणतं आहे, टू मेक्स दी मल्टिप्लेक्सिंग पॉसिबल. राईट. मल्टिप्लेक्सिंग पॉसिबल होण्यासाठी मॉड्युलेशन गरजेचं आहे, किंवा मल्टिप्लेक्सिंगसाठी मॉड्युलेशन असणं गरजेचं आहे. राईट. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नसेल. नेक्स्ट आपण काय बघणार आहेत की सिग्नल कसा प्रोपॅगेट होणार आहे, किंवा सिग्नल बँडविड्थ काय पाहिजे, चॅनल बँडविड्थ काय पाहिजे एखादा सिग्नल ट्रान्समिट होण्यासाठी. पूर्ण आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जाणार आहे. जेवढं तुम्हाला रिक्वायर्ड आहे तेवढं पूर्ण टॉपिक आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे. या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.